मन के जीते जीत है, मन के हारे हार। हार गए जो भी लड़े उन पर है धिक्कार। युवा सैनिकांनो, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। आपल्यातील कोणी नगरसेवक होईल, कोणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी मंत्री होईल। संकल्प संघर्षाचा, संकल्प समर्पणाचा, संकल्प करूया पुन्हा एकदा विधान भवनावर भगवा फडकवण्याचा। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। यह अंधकार कुछ पल का है, युवा सैनिकांनो, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है। इथं आपले सर्वांचे लाडके नेते सुजित भैया खोर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोरील सर्व माझे सहकारी आणि पत्रकार बंधूंनो, शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी आपल्या शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन पार पडला। प्रथमतः या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। ही महाराष्ट्राची भूमी वीर संतांची समजली जाते, ही महाराष्ट्राची भूमी थोर विचारवंतांची समजली जाते, ही महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची समजली जाते। या जगाला स्वराज्य म्हणजे काय, सुशासन म्हणजे काय याची ज्यांनी ओळख करून दिली ते छत्रपती शिवाजी महाराज घडले ते याच भूमीत। संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले ते याच भूमीत। राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा फुले यांसारखे थोर समाज सुधारक घडले ते याच भूमीत। या भूमीत अनेक थोर विचारवंत होऊन गेले, त्यापैकीच एक म्हणजे केशव सीताराम ठाकरे, ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो। या प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या समाजाला एक जगण्याचा नवीन मार्ग दाखविला, जगण्याचा नवीन एक विचार दिला। त्यांचे कौतुक करावे थोडेसे कमीच आहे। त्यांनी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी, सर्वसामान्यांसाठी लढण्यासाठी, लोक कल्याणासाठी आपला बाळ अर्पण केला। त्या बाळाने पुढे जाऊन अनेक रस्त्यावरच्या लढाया लढल्या, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी एक संघटना स्थापन केली। तो बाळ म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि ती संघटना म्हणजे शिवसेना होय। शिवसेना कोणाच्या एखाद्या कुटुंबाचे लांगुलचालन पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेला पक्ष नव्हता, एखाद्या समाज घटकाचा स्वार्थ पुरा करण्यासाठी स्थापन केलेला संघटना नव्हती। ती संघटना होती सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची। या संघटनेने कधी जात पाहिली नाही, या संघटनेने कधी धर्म पाहिला नाही, या संघटनेने कधी श्रीमंत पाहिला नाही, या संघटनेने कधी गरीब पाहिला नाही। बाळासाहेबांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते घडविले, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठे केलं। कोणी टपरीवाला मंत्री केला, कोणी माळी समाजाचा आमदार केला। तोच वारसा पुढे घेऊन एक सर्वसामान्य शिवसैनिक, एक शाखा प्रमुख झाला, नगरसेवक झाला, आमदार झाला, मंत्री झाला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य, आपल्या माता भगिनींचे लाडके भाऊ, सर्वसामान्यांचे कॉमन मॅन श्री एकनाथ संभाजी शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तोच विचार, तोच वारसा, त्याच परंपरेने त्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला खासदार केले। त्याच विचाराने प्रेरित होऊन या संघटनेने एक सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला शाखा प्रमुख केलं, जिल्हा प्रमुख केलं, संपर्क प्रमुख केलं, कार्यकारिणी सदस्य केलं। तो तरुण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सुजित भैया खुर्द। त्याच परंपरेने सुजित भैयांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला या विधानसभेचं संपर्क प्रमुख केलं। आगामी काळात सुजित भाईंच्या आशीर्वादाने, या संघटनेच्या आशीर्वादाने आपल्यातील कोणी नगरसेवक होईल, कोणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी मंत्री होईल। पण हे सर्व होत असताना आपण एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आपण एक योगदान दिलं पाहिजे। आपण या सर्वसामान्य नेत्यांच्या पाठीमागे, या सर्वसामान्यांच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। आजच्या या संवाद मेळाव्यानिमित्त आपण एक संकल्प करूया, संकल्प संघर्षाचा, संकल्प समर्पणाचा, संकल्प करूया पुन्हा एकदा विधान भवनावर भगवा फडकवण्याचा, संकल्प करूया पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवण्याचा। हे स्वप्न पाहत असताना
अनेक लोक आपल्याला बोलतात हे शक्य नाही, परंतु त्या सर्व लोकांना, माझ्या या समोर बसलेल्या युवा सहकार्यांना मी एकच सांगू इच्छितो, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, अरे उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, युवा सैनिकांनो यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।